नमस्कार मंडळी, महालक्ष्मी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी दुपारच्या जेवणासाठी मस्त झणझणीत दाटसर राजमा रस्सा भाजी केली होती. ती कशी केली होती तुम्हाला मी पूर्ण रेसिपी दाखवणार आहे. त्याचबरोबर गरमागरम चपाती, मसूर डाळीचं पिठलं आणि नाचणीचे पापडही होते. चला तर मग मस्त राजमा झणझणीत रस्सा भाजी कशी करायची ते मी दाखवणार आहे तुम्हाला. मी काय राजमा भिजत वगैरे काही ठेवलं नव्हतं. डायरेक्ट कुकरला 4 ते 5 शिट्ट्यामध्ये शिजवून घेतलेलं आहे. एक मोठं बाउल मी राजमा त्यामध्ये घालून चांगले स्वच्छ धुवून 1 चमचा मीठ घालून मंद आचेवर 4 ते 5 शिट्ट्यामध्ये मी चांगला राजमा शिजवून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या कुकरप्रमाणे शिट्टी देऊ शकता किंवा तुम्ही राजमा रात्रभर भिजत ठेवूनही 2 ते 3 शिट्ट्यामध्ये शिजवून घेऊ शकता. कुकरची शिट्ट्या होईपर्यंत मस्त वाटण करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे मी. तुम्हीही तसेच घ्या. लसणाने मस्त फ्लेवर येतो. 1 चमचा जिरे घालायला मात्र विसरू नका. इथे मी सुक्या खोबऱ्याचे 7-8 काप घेतलेले आहेत. 3 टॅमॅटो घेतलेले आहेत आणि त्याचे उभे काप करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मस्त बारीक पेस्ट करून घेणार आहे. यामध्ये पाण्याचा एकही थेंब टाकायचा नाही. असेच करून घ्यायचे. मस्त टॅमॅटोमुळे ओलसरपणा येतो आणि चांगली पेस्ट होते तयार आपली. वाटण म्हणजेच मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपल्या इथं कुकर मस्त झालेला आहे. बघू शकता तुम्ही राजमा मस्त शिजलेला आहे. आता मी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये 4 ते 5 पळी तेल घातलेले आहे. इथे मी नाचणीचे पापड तळून घेत आहे. पापड तळून झाल्यावर मी त्याच कढईमध्ये भाजी करून घेणार आहे. ही ट्रिक वापराल तर कुठेही न वेळ घालवता पटापट आपला स्वयंपाक होतो आणि भांडीही जास्त खराब होत नाहीत. एकाच कामात 2 कामं होत असलं तर कशाला ढिगभर भांडी काढायचं, बरोबर ना? आणि त्रास तर आपल्यालाच होतो ना. बरोबर आहे ना? नक्की कमेंटमध्ये सांगा मला या बाबतीत. चला तर मग मंडळी, मस्त आपल्याला राजमा भाजी करून घ्यायचे. त्यासाठी मी त्याच कढईमध्ये 2 बारीक कापलेले कांदे टाकलेले आहे आणि लालसर होईपर्यंत परतून घेतलेले आहेत. उभा चिरलेला 1 टॅमॅटो मी टाकलेला आहे आणि यामध्ये मी आपण जे केलेलं वाटण होतं ते टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. या ठिकाणी 1 मिनिटभर मी चांगले परतून घेणार आहे. आलं, लसूण आपण जो मसाला टाकला होता त्याचा कच्चा वास जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. मसाल्याला चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि 1 चमचा मी इथे मीठ टाकलेलं आहे आणि 1 चमचा हळद, 1 चमचा जिरा पावडर चांगले परतून घेऊन 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला म्हणजे कोल्हापुरी चटणी यामध्ये मी टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या घरचा वापरण्यातला मसाला कोणता आहे तो टाकू शकता इथे तुमच्या आवडीप्रमाणे. अर्धा चमचा मी किचन किंग मसाला टाकलेला आहे. या ठिकाणी तुम्ही गरम मसालाही टाकू शकता. शिजवलेला राजमा यामध्ये टाकून मी चांगले परतून घेतलेले आहे. मिक्सरच्या भांड्याला मसाला लागला होता त्यातच मी पाणी घेऊन चांगले घोळून यामध्ये टाकलेले आहे. राजमा तर आपला छान शिजला आहे, पण मसाले सगळे चांगले शिजण्यासाठी 1 मंद आचेवर 1 मिनिटभर आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. चांगले शिजवून घ्यायचे त्यातले मसाले. बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करा. रस्सा तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवंय त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता यामध्ये. मला भातासोबत खाण्यासाठी हवा होता त्यामुळे मी भरपूर रस्सा दाटसर ठेवला होता. यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. कोणत्याही कडधान्याचा असा दाटसर रस्सा खूप चविष्ट लागतो. नक्की एकदा ट्राय करून बघा किंवा तुम्हाला माहीतही असेल. कोणतंही वाटण न करता न वापरता कांदा टोमॅटोमध्येच मस्त होतात भाज्या. आपली झणझणीत राजमा रस्सा भाजी तयार आहे. तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत भाकरी चुरून याबरोबर खाऊ शकता. मस्त चविष्ट लागते. गरम गरम चपाती, गरम गरम भात याच्यासोबतही मस्त लागतं. मंडळी चला तर मग आजचे मस्त झणझणीत जेवण म्हणजे तयार झालेले आहे. मी ताट वाढायला घेतलेलं आहे. या मंडळी जेवायला. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा. तुम्ही हे माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहत आहात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मला पण समजेल माझे व्हिडिओ कोणत्या कोणत्या शहरातून किंवा कोणत्या कोणत्या गावातून पाहत आहात ते. तुम्हाला एक सांगू का,
खरं सांगायचं म्हणजे मला भात खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाही. तुम्ही पण माझ्यासारखे भातप्रेमी आहात का? कितीही चमचमीत पदार्थ खाल्ले तर भाताची सर काय येणार नाही. तुमचेही असेच आहे का? भाकरी, चपाती काही नसले तरी चालेल, पण मला भात हा लागतोच. खरं सांगते मी, तुम्हीही माझ्यासारखे भातप्रेमी आहात तर नक्की कमेंटमध्ये सांगा. कितीही चमचमीत पदार्थ खाल्ले तरी मला भात खाल्ल्याशिवाय काय पोट भरत नाही. तुम्हीही माझ्यासारखेच आहात का? नक्की सांगा.